नमस्कार. महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर आलेख व्हिडिओग्राफर आहेत. आपण गेले 3-4 व्हिडिओ सातत्याने हमास आणि इस्रायलच्या युद्धाचं वर्णन आणि युद्धाच्या परिस्थितीबद्दल बोललो. ते युद्ध अजूनही निर्णायक अवस्थेत आलेलं नाही आहे, परंतु नुकतंच इस्रायलने एक नवीन स्टेटमेंट जारी केलेलं आहे, नवीन विधान सांगितलं आहे की अल शिफा नावाचं गाझापट्टीतलं सर्वात मोठं हॉस्पिटल जे आहे, त्या हॉस्पिटलच्या तळघरामध्ये हमासने आपले सगळे लोकं ठेवली आहेत आणि इस्रायलमधनं जे 200 बंधक नेलेत त्यांनी, ज्या लोकांना ओलीस धरलेलं आहे, त्यांनासुद्धा तिथेच ठेवलं आहे, अशा बातम्या आहेत. आणि त्या हॉस्पिटलमधल्या पेशंट्सची ढाल करून हमास तिथे लढाई करण्याचा प्रयत्न करत आहे, पण इस्रायलचे सैनिक तिथे आत घुसण्याच्या तयारीत आहेत. आज कदाचित त्याचा निकाल लागेल. पुढे काय होईल ते आपण बघतोच. याच वेळेला इस्रायलच्या उत्तर सीमेवरती हिजबुल्लाने 2 मिसाईल फायर केली आहेत आणि इस्रायलने त्यांना दणदणीत प्रत्युत्तरसुद्धा दिलेलं आहे. या युद्धाच्या निमित्ताने जगामध्ये सरळ सरळ 2 तट पडलेले आपल्याला दिसतात. एका बाजूला इस्रायल, अमेरिका, जी लोकशाहीवादी पाश्चात्य राष्ट्र आहेत ती सगळी, भारतसुद्धा त्यामध्ये आला, ही सगळी राष्ट्र आहेत. तर दुसऱ्या बाजूला चीन, रशिया, कतार आणि इराण आणि अर्थात पाकिस्तान, त्या सगळ्यांच्या बरोबर पाकिस्तान नेहमी असतोच, ही सगळी राष्ट्र आहेत. तर आता हे जे तट पडलेले आहेत, त्या तट पडल्यामुळे जग कधी नव्हे ते तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आलं आहे की काय, अशी शंका येते. आणि त्या शंकेला बळ देणारे 2-3 घटना सध्या घडत आहेत. एक म्हणजे ह्या वर्षभरामध्ये सर्व जगामध्येच अण्वस्त्रांचं प्रोडक्शन खूप जास्त झालेलं आहे. जवळजवळ 8,000 अण्वस्त्र जास्त झालेली आहेत. सगळ्या जगभर 8,500 अण्वस्त्र आता आहेत आणि त्यातले बऱ्याच देशांनी आपल्या अण्वस्त्र बनवण्याचा वेग वाढवलेला आहे. चीननी या वर्षात 60 अण्वस्त्र बनवलेली आहेत, भारताने 4 बनवली आहेत, पाकिस्ताननी 5 बनवली आहेत. अमेरिकेने मात्र यावेळेला अण्वस्त्र वाढवली नाही आहेत, त्यांच्याकडे आधीचीच पुष्कळ आहेत. मागे मी सांगितलं होतं की अण्वस्त्र किती आहेत त्याच्यावरती तुमची शक्ती पूर्णपणे अवलंबून नसते, ती टाकण्याची क्षमता तुमच्याकडे किती आहे आणि भारताकडे ती अर्थातच मजबूत रीतीने आहे. परंतु हे सगळं होत असताना चीन आणि रशियाने मिळून एक नवीन पाणबुडी बनवण्याचा घाट घातला आहे आणि ती पाणबुडी स्टेल्थ क्लासची असेल, म्हणजे त्या पाणबुडीचा आवाज अत्यंत कमी होईल. रशियाची जी पाणबुडी बनवण्याची इंजिन्सची जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये अतिशय कमी आवाज होतो. पाणबुडीचं जे डिटेक्शन असतं ते अंडरग्राऊंड सोनार नावाच्या यंत्राने होतं. सोनार म्हणजे रडार जसं वरती काम करतं, तसं सोनार हे समुद्राच्या खाली, म्हणजे पाण्याच्या खाली काम करतं. तर बेसिकली पाणबुडीच्या आवाजावरनं ते पाणबुडीला ओळखतात. प्रत्येक पाणबुडीच्या इंजिनचा आवाज वेगळा असतो, त्याला सिग्नेचर म्हणतात, ऑडिओ सिग्नेचर. त्याप्रमाणे सुद्धा कळू शकतं UV सिग्नेचर की ही कुठली पाणबुडी आहे. परंतु आता असं सांगतात की ही जी नवीन पाणबुडी चीन बनवायला घेतो आहे, ज्याला अजून 3-4 वर्ष लागतील बनायला, परंतु ही डिटेक्ट करता येईल असं नाही, इतकं ते सायलेंट तंत्रज्ञान त्यांनी वापरलेलं आहे. ही एक अमेरिका आणि त्याच्या मित्रराष्ट्रांना डोकेदुखीच आहे. कारण सध्या चिनी पाणबुड्यांचा संचार जो असतो, दक्षिण चीन समुद्र, भारतीय हिंद महासागर, पॅसिफिक महासागर, तो संपूर्णपणे अमेरिकेने चार्ट आऊट केलेला आहे. त्यांना माहीत असतं कुठल्या पाणबुड्या कुठे आहेत. हा एक भाग झाला. परंतु चीनच्या सध्याच्या ज्या हालचाली आहेत त्या अत्यंत संशयास्पद आहेत. एक म्हणजे त्यांनी हमासची पूर्णपणे बाजू घेतलेली आहे. ते जरी ओपनली सांगत नसले, कारण हमासकडच्या शस्त्रास्त्रांमध्ये पुष्कळशी चीनी आणि उत्तर कोरियन बनावटीची शस्त्रास्त्र सापडलेली आहेत. त्यामुळे चीन त्या संघर्षामध्ये बऱ्यापैकी भाग घेतो आहे. रशियाची सुद्धा शस्त्र आणि रशियाची सुद्धा मदत हमास आणि हिजबुलला मिळत आहेत, अशी एक वार्ता आहे, अशी एक बातमी आहे. हे चांगलं चाललेलं नाही आहे. याचा अर्थ या लढाईमध्ये नुसतं नैतिक पाठबळ नाही, तर पैसे आणि शस्त्राचं सुद्धा पाठबळ चीन आणि रशिया जी युती आहे ती हमासला करते आहे आणि ते आजमावून पाहत आहेत की आपली शस्त्र किती चांगली आहेत. हा एक भाग झाला. दुसरी आत्ताची अगदी बातमी आहे कालचीच, की चीनमध्ये पुन्हा कोविड डोकं वर काढतोय, असं चीनचा जो सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आहे त्याच्या प्रमुखांनीच सांगितलं आहे की या हिवाळ्यामध्ये चीनमध्ये कोविडचा पुन्हा उद्रेक होईल आणि XBB नावाचा नवीन व्हायरस त्या कोविडचा त्यांना सापडतो आहे. तो कोविडचा व्हायरस स्वतःची रूपं बदलतो आहे, तो रूपविकारी व्हायरस असतो आणि अशा बदललेल्या रूपामध्ये त्याला डिटेक्ट करणं कठीण आहे. त्यामुळे मुख्यत्वे करून वयस्क लोकांना चीनच्या CDCने वॉर्निंग दिली आहे की तुम्ही अत्यंत तातडीने जाऊन नवीन व्हॅक्सिन घ्या आणि स्वतःला या व्हायरसपासून प्रतिबंधित करा. हे सगळं होत असताना आर्थिक स्थितीवरतीही चीनची परिस्थिती फार वाईट होत चाललेली आहे.
यावर्षी 1998 पासनं आजपर्यंत सर्वप्रथम चीनमध्ये जी परकीय थेट गुंतवणूक असते, ज्याला इंग्लिशमध्ये FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतात, ती निगेटिव्हमध्ये गेलेली आहे. जवळजवळ 11.8 अब्ज डॉलर्सची तूट त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आलेली आहे आणि चीनचा क्रमांक परकीय थेट गुंतवणुकीच्या यादीमध्ये खूपच खाली घुसरलेला आहे. भारत आता वरती चढून 3ऱ्या क्रमांकावर सध्या भारत हा देश आहे. कारण पाश्चात्य देशांचा विशेष करून चीनवरचा विश्वास उडत चाललेला आहे. चीनमध्ये कोविड जर पुन्हा वाढायला लागला तर चीनमधल्या फॅक्टरीज पुन्हा बंद होतील आणि आपली सगळी गुंतवणूक वाया जाईल. म्हणून ते चीनमधनं बाहेर काढून एक 1+ ऑप्शन म्हणजे चायना प्लस 1 मोर कंट्री, त्या ऑप्शनचा ते पाठपुरावा करतायत. त्या पाठपुराव्यामध्ये भारताचा नंबर पहिला आहे. त्यामुळे भारतात थेट परकीय गुंतवणूक जास्त येते आहे. ही दिवाळीच्या दृष्टीने आपल्याला एक चांगली बातमी आहे. चीनमधलं राजकीय संकट अजूनसुद्धा गैरच आहे. त्यांचे पूर्व राष्ट्रपती मध्येच संशयास्पदरित्या त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि चीनमध्येच त्या मृत्यूबद्दल खूप तऱ्हेचे प्रवाद आणि अफवा पसरलेल्या आहेत की त्यांना मारण्यात आलेलं आहे. कारण शी जिनपिंगला ते प्रतिस्पर्धी होते. शी जिनपेक्षा ते 6 वर्षांनी लहान होते. त्यामुळे शी जिनपिंगच्या जागी त्यांची नेमणूक होऊ शकत होती. परंतु ते मरूनच गेले. आता नवीन लोक काय करतायत ते बघायचंच आहे. हे होत असताना चीननी आपली नखं बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे. दलाई लामा तिबेटचे जे धार्मिक आणि राजकीय प्रमुख आहेत, जे भारतात सध्या राहतात, त्यांचं वय आता बरंच जास्त झालेलं आहे आणि त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याची तिबेटी पद्धत सध्या चालू आहे. त्यांच्या पद्धतीत असं मानलं जातं की दलाई लामांचा पुनर्जन्म झालेला असतो, ते जे ओरिजिनल दलाई लामा आहेत ते, आणि नवीन जन्मलेल्या बालकाला काही विशिष्ट प्रश्न विचारून त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांना ठरवता येतं की हे कुठल्या बालक हे त्या पुनर्जन्माचं रूप आहे. परंतु चीनने असं एक पत्रक काढलं आहे की आम्हाला हे सगळं मंजूर नाही. दलाई लामांचा जो उत्तराधिकारी आहे तो तिबेटमध्येच जन्म झालेला असला पाहिजे आणि त्याला चीननी मान्यता देईपर्यंत तो त्या जागेवर बसणार नाही. चीनचा संबंध काय आहे याच्यामध्ये? ही धार्मिक बाब आहे. चीन कम्युनिस्ट पार्टी आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीचे लोक धर्म मानत नाहीत, तरीसुद्धा मुद्दामून कुरापत काढायची आणि मुख्य म्हणजे एकदा दलाई लामाच्या जागी चीननी आपलं बाहुलं बसवलं की संपूर्ण तिबेट त्यांना आणखीन कचाट्यात पकडता येईल अशी परिस्थिती आहे. भारताने अर्थातच त्याचा निषेध केलेला आहे. दलाई लामांनी स्वतः सांगितलेलं आहे की चीनचा याच्याशी काही संबंध नाही. हा आमचा आणि आमच्या धार्मिक प्रजेच्या बद्दलचा मामला आहे. याच्यामध्ये चीननी पडू नये हे दलाई लामांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यातही पुढे काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. भारताने आपल्याला माहिती आहे नरेंद्र मोदींचं सरकार सुरू झाल्यापासून भारत चीन सीमेवरती प्रचंड प्रमाणावर रस्ते बांधणी, पूल बांधणी, विमानतळ नवीन बांधणं इतके सगळे कामं चालवली आहेत. त्याबद्दल चीनने एक पत्रक काढून चिंता व्यक्त केली आहे की सीमेच्या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलच्या इतक्या जवळ भारताने एवढी मोठी कामं आरंभली आहेत. हे म्हणजे एक प्रकारचं युद्धखोर पाऊल आहे आणि आम्ही याचा निषेध करतो. आम्हाला त्यामुळे चिंता वाटते वगैरे वगैरे. चिंता वाढणं साहजिक आहे, कारण चीन सगळ्याच सीमावर्ती प्रदेशात स्वतःचे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवत असतो आणि समोरच्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं की चीनचं तापमान वरती जातं. तैवान ही एक चीनची दुखरी नस आहे. चीनला तैवानवरचा घास घ्यायचा आहे, पण अमेरिका तसं करू देत नाही. करू देत नाही म्हणजे इतकं की पहिल्यांदा आत्तापर्यंतचं एकमेव उदाहरण आहे की ज्या राष्ट्राला युनायटेड नेशन्सची मान्यतासुद्धा नाही आहे, तैवानला युनायटेड नेशन्सची ऑफिशियल मान्यता नाही आहे, तर त्या राष्ट्राला अमेरिकेने शस्त्रास्त्रांची मदत आणि तीसुद्धा फुकट केलेली आहे. भरपूर शस्त्रास्त्र नुकतीच तैवानमध्ये अमेरिकेने पाठवली आणि त्याचे पैसे घ्यायचे नाही आहेत हेही ठरलेलं आहे. कारण तैवानला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाचवायचं हे अमेरिकेचं धोरण आहे. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, भारत या सगळ्यांनी या धोरणाचा पाठपुरावा केलेला आहे. कारण तैवानमध्ये इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे ICs ज्या बनतात त्या सगळ्या जगाच्या सायबर इंडस्ट्रीच्या रॉ मटेरियल म्हणून वापरलं जातं. त्याचा कच्चा माल म्हणून त्या IC त्या IC बनवण्याच्या फॅक्टरी जर चीनच्या ताब्यात गेल्या तर चीनच्या नाण्यात चीनच्या हातात सगळ्याच देशांच्या कॉम्प्युटर इंडस्ट्रीच्या नाड्या जातील. अमेरिका ते खचित कधीही होऊ देणार नाही. अमेरिकेने या IC बनवण्याच्या तंत्रज्ञानाच्या ट्रान्सफरवरती नवीन नवीन निर्बंध लावून चीनचे जे IC बनवून चीन डुप्लिकेट करून जे विकायचं त्याचा सगळा त्यांनी मोडून काढलेला आहे प्रकार. कारण 7 नॅनोमीटर म्हणजे सर्वात लहान, अगदी खूप लहान, त्याच्या खालच्या ICचं तंत्रज्ञान अमेरिकेतनं एक्सपोर्ट करायला अमेरिकेने बंदी केली. चीनच्या हुआवे कंपनीने मध्ये एक मोठी गाजावाजा करून एका फोनची जाहिरात केली होती की आमचा फोन iPhone 15च्याही पेक्षा जास्त चांगला आहे आणि तो आम्ही इतक्या कमी किमतीत देणार आहोत. त्या फोनची 50,000 बुकिंग झाली आणि आता कळलं तो फोन म्हणजे अगदी डवरा फोन आहे. सगळ्यांनी ती बुकिंग कॅन्सल केली किंवा त्यांच्या गळ्यात मारला म्हणून त्यांनी ती घेतली आहेत. कारण त्या चिप्स चीनला मिळत नाही आहेत. त्यामुळे चीन तडफडतो आहे.
त्या चिप अमेरिकेने तैवानकडेही पाठवल्या नाही आहेत. त्या अमेरिकेमध्येच त्या चिप बनवण्याचा कार्यक्रम करायचं अमेरिकेचं मत आहे. तर टेक्नॉलॉजीमध्ये चीनला वरचढ होऊ द्यायचं नाही. पैसे चीनमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जाऊ द्यायची नाही. आणि पुन्हा जर कोविडचा प्रकोप चीनमध्ये यायला लागला तर पुन्हा चीन एका आणखीन मंदीच्या फेऱ्यात अडकेल ही जवळजवळ खात्रीच आता वाटायला लागलेली आहे. आणि असं होत असल्यामुळे चीनची लोकं, चीनचे सत्ताधारी भडकलेले आहेत. मग दलाई लामावरती चाकफकडकर कर, भारताच्या सीमेवरती काय होते त्याच्यावरती कारण नसताना बडबड कर, या सगळ्या प्रकारचं, आणि पुन्हा हमासला मदत कर, अशी सगळी डिस्टॅबिलायझिंग कामं चीननी केलेली आहे. आणि ती कामं लोकांच्या डोळ्यावर येऊ नये म्हणून चीननी आता अमेरिकेच्या प्रेसिडेंटना भेटण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे बायडन लवकरच चीनच्या भेटीला जाणार आहेत. म्हणजे असं दाखवायचं की आम्ही युद्धखोर नाही, आम्ही मित्र होतो, परंतु त्याच वेळेला आपले जे पित्ते आहेत पाकिस्तान, नॉर्थ कोरिया, हमास, इराण, या सगळ्यांना युद्धखोरीला प्रोत्साहन द्यायचं अशी चीनची दुटप्पी नीती आहे. आणि आपल्या दुर्दैवाने अमेरिकेने युक्रेनच्या लढाईच्या वेळेला रशियावरती इतके निर्बंध घातले की रशियाला त्यांच्या मनात नसतानासुद्धा चीनच्या कच्छेपी लागायला लागलं. त्यामुळे चीन रशिया ही अभद्र युती होऊ शकली. अमेरिकेने जर युक्रेनचा प्रश्न नीटपणे सोडवला तर ही युती तिथेच मोडेल, कारण रशियाला चीनचं काहीही प्रेम नाही आहे. मी मागे सांगितल्याप्रमाणे रशियाच्या उत्तर पूर्व म्हणजे रशियाच्या ईशान्य सीमेवरती जे व्लाडिवोस्टोक भाग आहे तो चीन स्वतःचाच मानतं. त्यामुळे तिथे चीन आणि रशियाचं भांडणसुद्धा चाललेलं आहे सीमावर्ती भागामध्ये. त्यामुळे रशिया चीनच्या नादी कदाचित लागला नसता, पण त्याला कोपऱ्यात ढकलण्याचं काम अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांनी केलं, म्हणून रशियाला हे करणं भाग आहे. त्यामुळे रशियाने आता इस्लामी राष्ट्रांचीसुद्धा गुप्तगू करण्याला सुरुवात केली आहे. सौदी अरेबिया आणि इराणच्या मैत्रीमध्ये सुद्धा रशियाने आपलं वजन खर्ची घातलेलं आहे. त्यामुळे म्हटलं असं जगाची 2 तटातली विभागणी आहे. 2 तट अण्वस्त्र त्यांच्याकडे खूप झालेली आहेत. चीनसारख्या देशांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या वाईट झालेली आहे. चीनच्या इंडस्ट्रीज सगळ्या त्याच्यावरती गोल्डमन सॅक्सने नुकताच रिपोर्ट काढला की सगळ्या जंक झालेल्या आहेत. चीनच्या मेजर कंपन्यांना जंक म्हणून स्टेटस दिलेलं आहे. त्यामुळे काहीतरी ठिणगी पडून एखाद्या मोठा आगीचा लोळ पेटवण्याची शक्यता आहे. आपण अत्यंत सावध असलं पाहिजे. भारताने याचा एक फायदा जरूर करून घेतलेला आहे की भारत स्वस्तात तेल मिळवतो आहे. चीनच्याकडे जाणारी सगळी डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्यातला मेजर पोर्शन भारतात येतो आहे. भारत हे गुंतवणूकदारांना एक सेफ डेस्टिनेशन वाटतं आहे. तसंच ते आपण ठेवण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे, आपल्या सरकारचं आहे, आपल्या नागरिकांचं आहे. आपण आपसात भांडणं अजिबात न काढता एक स्टेबल राज्य करत राहिलं पाहिजे. इस्रायल आणि हमासचं काय होईल ते दोघं बघून घेतील. भारताने मात्र आपली स्टॅबिलिटी अजिबात गमावता कामा नये. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित डोवाल, एस जयशंकर, राजनाथ सिंग या सगळ्यांची मनीषा त्याकडेच आहे. आणि भारताचा एकूणच आर्थिक आलेखही वरती उंचावलेला आहे. ही आपल्याकरता फायद्याची गोष्ट आहे. या दिवाळीकरता ह्या चांगल्या बातम्या आपल्यापर्यंत पोचवायच्या होत्या, म्हणून हा व्हिडिओ केला. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण मित्र परिवारांबरोबर शेअर करा. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना उद्याच्या पाडव्याच्या शुभेच्छा महा MTV परिवाराकडनं आणि माझ्याकडनं आपल्या सर्वांना मी देतो. आणि आपण आम्हाला कमेंट्स पाठवा, आपले लाईक्स पाठवा, आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपल्या मित्रपरिवारांबरोबर शेअर करा. नमस्कार आणि धन्यवाद.